पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा आणखीन 1 कोटीचं उद्दिष्ट हे आपण त्यानिमित्ताने ठेवलेलं आहे आणि सप्टेंबर महिन्यातले अर्जसुद्धा आम्हाला प्राप्त व्हायला सुरुवात झालेली आहे आणि जे उद्दिष्ट आपण महायुतीच्या सरकारने ठेवलेलं आहे की आपल्याला 2.5 कोटी महिलांना सक्षम करायचं आहे, तो 2.5 कोटीचा टप्पा हा लवकरात लवकरच आपल्यामार्फत त्या ठिकाणी पार केला जाणार आहे, याचा एक विशेष आनंद त्यानिमित्ताने आहे। अनेकींचे आम्ही मतं जाणून घेतली, बऱ्याच जणींनी आमच्याकडे आनंद व्यक्त केला। आज सकाळी साहेब नागपूर विभागातील आपण 5.25 लाख महिलांना आपण आज सकाळी त्या ठिकाणी त्यांचा जो सन्मान निधी आहे तो वितरित केला आणि त्यांच्या सगळ्याच जणींकडून आपल्या सगळ्यांचे आपल्या तिघांचे प्रामुख्याने आभार मानले जात आहेत। विभाग म्हणून हा निर्णय घेतलेला आहे की जे काही 50,000 फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत यांना सुद्धा पुन्हा फॉर्म भरण्याची संधी ही आपण सप्टेंबर महिन्यामध्ये देणार आहोत। त्यामुळे कोणीही या योजनेअंतर्गत लाभापासून वंचित राहणार नाही हा प्रयत्न विभाग म्हणून करत आहोत। त्याचबरोबर माझ्या अंगणवाडी सेविका, माझ्या मदतनीस यांनी जी मेहनत या योजनेमध्ये घेतलेली आहे ती उल्लेखनीय आहे आणि म्हणूनच नवरात्राच्या पार्श्वभूमीवर जे इन्सेंटिव्ह आपण या योजनेअंतर्गत देत आहोत ते सुद्धा देण्याचं प्रयोजन हे आम्ही नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर करत आहोत आणि माझी तुम्हा सगळ्याच जणींना विनंती आहे की या योजनेचा लाभ आपण जसा जुलै महिन्यापासून घेतात तसंच हा जो सन्मान निधी दिला जात आहे या निधीमार्फत आपल्याला अधिकाधिक स्वतःला सक्षम करून घ्यायचं आहे आणि म्हणूनच या योजनेअंतर्गत आम्ही जॉईंट अकाउंटचा नियम न ठेवता तुमचं स्वतंत्र खातं असावं हा नियम ठेवला। कारण ज्या वेळेला तुमच्या स्वतंत्र खात्यावर डीबीटी येतो आणि त्याचा मेसेज ज्या वेळेला तुमच्या मोबाईलवर त्या ठिकाणी पाहायला मिळतो त्यावेळेला तो आनंद हा आपण कुठल्याही दुसऱ्या आनंदासोबत याची तुलना करू शकत नसतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे काल जवळपास 92 लाखपेक्षा जास्त लाडक्या बहिणींना सकाळपासूनच पैसे वाटप झालेले आहे 31 तारखेपर्यंत। परंतु अजून बरेच जण कमेंट करतायत की आमचे पैसे आलेले नाही आहेत, मग पुढील पेमेंट जे आहे किती रुपये भेटेल आणि पेमेंटमध्ये पुढेची आता तुमची वाढ देखील होणार आहे, त्याबद्दलचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। तर बघा, आता महत्त्वाचं अपडेट आहे ते म्हणजे तुमचे जर पैसे आलेले नसतील तर पुढील पेमेंट तुम्हाला आता वाढवून भेटणार आहे। सप्टेंबरमध्ये तुमचे पैसे येऊ शकतात ते म्हणजे 4,500 रुपये। हा तिसरा टप्पा तुमचा या ठिकाणी असू शकतो। पुढील पेमेंटचा तिसरा टप्पा जो आहे तो तुम्हाला भेटू शकतो, तो सप्टेंबरमध्ये तुम्हाला भेटण्याचे चान्सेस आहेत। सप्टेंबरमध्ये एकतर सप्टेंबर अखेरपर्यंत किंवा सप्टेंबरच्या मध्ये कधीही तुम्हाला पैसे येऊ शकतात, ज्यांचे पैसे राहिलेत त्यांचे, आणि हे 100% पैसे येणार आहेत। कारण की आपण पाहिलेलं असेल काल नागपूर या ठिकाणी जो कार्यक्रम झालेला आहे त्याच्यामध्ये स्वतः सांगण्यात आलेलं आहे की जवळपास 2.5 कोटीपेक्षा जास्त महिलांना लाभ देण्याचं हे उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळं भरपूर सारे जणांना ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेत किंवा नवीन फॉर्म भरायचा आहे त्यांना देखील अजून सप्टेंबरपर्यंत देखील सप्टेंबर महिन्यामध्ये देखील अर्ज करता येणार आहे। त्याच्यामुळे ज्यांचे पैसे राहिले, ज्यांचे जुलैपासून राहिले आहेत, ऑगस्टचे राहिलेले आहेत आणि सप्टेंबरचे आता राहिलेले आहेत, ते सर्वांचे एकत्रित मिळून या ठिकाणी तिसऱ्या टप्प्यामध्ये पैसे येऊ शकतात। त्याच्याबद्दल स्वतः मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील आणि महिला व बालविकास मंत्री असतील त्यांनी देखील आपण आत्ताच बघितलं होतं लाईव्हमध्ये, त्यांनी सांगितलेलं आहे की हे पैसे जे आहेत तुमचे 100% भेटणार आहेत। फक्त तुमचा अर्ज या ठिकाणी पात्र पाहिजे आणि या ठिकाणी तुमचं डीबीटी लिंक पाहिजे, तर तुमचे पैसे 100% भेटून जातील, राहिलेल्या महिलांचे, राहिलेल्या बहिणींचे देखील। तर बघा, महत्त्वाचे असे काय निर्णय घेण्यात आलेले ते देखील आपण पाहिलेले असतील। स्वतः या ठिकाणी महिला व बालविकास मंत्री लाईव्ह होत्या, त्याचसोबत त्यांनी सांगितलेलं आहे की आता अंगणवाडी सेविका असतील किंवा सेतू सुविधा केंद्र असतील किंवा ग्रामसेवक असतील, यांनी जे फॉर्म भरलेले आहेत त्यांना पात्र जर फॉर्म असेल तर 50 रुपये इन्सेंटिव्ह दिला जाणार होता। ते पैसे जे आहे नवरात्रीच्या काळामध्ये त्यांना प्रोत्साहन रक्कम भेटणार आहे, प्रति फॉर्म 50 रुपये नवरात्रीच्या काळामध्ये या ठिकाणी हे पैसे भेटणार आहेत। त्याचसोबत 1,60,00,000पेक्षा जास्त लाभार्थ्यांना लाभ देणारी देशातील पहिली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ठरलेली आहे। अजून काय निर्णय घेण्यात आले बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या भगिनींचे अर्ज बाद झाले आहेत त्या भगिनींना सप्टेंबर महिन्यामध्ये पुन्हा अर्ज करण्याची संधी भेटणार आहे। जवळपास 50,000 ते 60,000 अर्ज बाद झालेले आहेत, यांना पुन्हा एकदा सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज करता येणार आहे, तो देखील निर्णय झाला आहे। जवळपास
1,60,00,000पेक्षा जास्त भगिनींनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ या ठिकाणी घेतलेला आहे आणि की 1 कोटी भगिनींना लाभ देण्याचं उद्दिष्ट आहे. म्हणजे जेवढे पण या ठिकाणी बघा पैसे येण्याचे राहिलेले आहेत लाडक्या बहिणी, ज्यांचा फॉर्म बरोबर आहे, फॉर्म पात्र झाला आहे, DBT लिंक आहे, अशा सर्व बहिणींना आता ज्यांना या ठिकाणी जुलै ऑगस्टचे पैसे भेटले त्यांना सप्टेंबरचे 1,500 रुपये या ठिकाणी सप्टेंबर महिन्यामध्ये भेटतील आणि ज्यांना जुलैचेही भेटलेले नाहीत, ऑगस्ट महिन्याचेही भेटलेले नाहीत आणि सप्टेंबरचेही भेटलेले नाहीत त्यांना 4,500 रुपये जे आहेत सप्टेंबरमध्ये भेटतील किंवा 3,000 रुपये जे असणार आहे त्यांना आता 31 ऑगस्टपर्यंत बऱ्याच जणांना वाटप झालेली आहेत, 3,000 भेटलेले आहेत, त्यांना 1,500 रुपये फक्त या ठिकाणी सप्टेंबरमध्ये दिले जाणार आहेत. तर ही तिसरा जो टप्पा असणार आहे तो देखील सुरू होणार आहे, लवकरच सुरू होणार आहे. म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्येच तिसरा टप्पा देखील सुरू होऊ शकतो. तर सप्टेंबर एंडिंग किंवा सप्टेंबरच्या 15, 16, 17 तारखेपर्यंत कधीही, जसं ऑगस्ट महिन्यामध्ये बघा 17 तारखेला निधी वाटप कार्यक्रम घेण्यात आलेला होता, 17 ऑगस्टला, त्याच्यानंतर डायरेक्ट मग 31 ऑगस्टला आता कार्यक्रम झाला. तर अशा पद्धतीने देखील सप्टेंबरच्या 15 तारीख किंवा सप्टेंबर एंडिंगला कधीही पुढचा तिसरा टप्पा जो आहे चालू होईल आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये आतापर्यंत जेवढ्या जणांना पैसे आलेले नाहीत त्यांचे पैसे या ठिकाणी भेटणार आहेत. त्याबद्दल मित्रांनो या ठिकाणी पूर्णपणे कालच आपण लाईव्हमध्ये पाहिलेलं असेल की तिसरा टप्पा चालू होईल, याच्याबद्दल माहिती सांगण्यात आलेली आहे. त्याचसोबत बघा आता 31 ऑगस्टपर्यंत या ठिकाणी पैसे भेटलेले 2 महिन्याचे, जुलै आणि ऑगस्टचे. आता मग याच्यामध्ये आता जो GR आलेला होता त्यामध्ये सांगण्यात आलं होतं की 31 ऑगस्ट ही लास्ट डेट आहे फॉर्म भरण्याची. तर याच्यामध्ये जर तुम्ही अजून फॉर्म भरला नसेल तर नवीन लाडक्या बहिणींना फॉर्म भरता येणार आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये देखील फॉर्म भरायची तारीख देण्यात आलेली आहे, तारीख देखील वाढलेली आहे. निरंतर ही रजिस्ट्रेशन प्रक्रिया चालू राहणार आहे. ज्यांचे अर्ज बाद झाले त्यांना देखील पुन्हा डबल अर्ज करता येणार देखील आहे आणि ज्यांचे पैसे राहिलेत त्यांचे देखील पैसे या ठिकाणी लवकरच भेटणार आहेत. म्हणजे तिसऱ्या टप्प्यामध्ये ते पैसे दिले जाणार आहेत. मग तिसऱ्या टप्प्याची एकदम फायनल तारीख आली की तुम्हाला व्हिडिओद्वारे सांगितली जाईल. सध्या याच्याबद्दल अपडेट दिलेली नाही की त्यांनी नेमका तिसरा टप्पा किती तारखेला चालू होईल, परंतु तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्यांना सर्वांना पैसे या ठिकाणी येऊन जातील. याबद्दल जसे अजून अपडेट येत राहतील तसे तुमच्यापर्यंत शेअर केले जातील. या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. अजून काय तुमचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. तुमचे पैसे आलेले आहेत की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.